हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. काल सोयाबीनची भाजी मुलांना खूप आवडली टिफिनसाठी, तर आज म्हणले की आम्हाला परत सोयाबीनची भाजी बनवून दे. पण दररोज सोयाबीनची भाजी नाही ना बनवू शकत टिफिनसाठी. त्यासाठी मी एक शक्कल लढवली. सगळे व्हेजिटेबल्स कट करून घेतले व मटकीची मोड आलेल्या मटकीची चांगली भाजी बनवली. ती शरीरासाठी पौष्टिक असते. मोड आलेले कडधान्य आठवड्यातनं 2दा तरी तुम्ही सर्व खात जा. हे सर्व व्हेजिटेबल्स मी कट करून घेतले. सोयाबीनच्या भाजीत मी जे मटेरियल वापरले ते सर्व मटकीच्या भाजीत वापरले आहेत. कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरची, गाजर, जिरे मोहरी हे सर्व तेलामध्ये परतून घेऊन नंतर हळद घातली व थोडी वाफळून घेतलेली मटकी त्याच्यामध्ये घातली. सुक्या भाज्यांना मी वरणच मसाले व मीठ टाकते. परतताना टाकले तरी त्याचा एवढं हे असर होत नाही, म्हणून जी भाजी बनवायची त्याच्यानंतर मी सर्व मसाले व मीठ ॲड करते. इकडे मिस्टरांची आंघोळ झाली म्हणून त्यांनी मला मध्ये चहा ठेवायला लावला. त्यांना गवती चहा प्यायचा होता, ब्लॅक टी. पण मला काय गवती चहा आवडत नाही, म्हणून मी त्यांच्यापुरता चहा बनवून घेतला. मी मटकीची भाजी उतरून ठेवली. चहा त्यांना प्यायचा होता म्हणून चांगला चहा उकळून घेतला. चांगला उकळल्यानंतर गवती चहाचा अर्क चहामध्ये उतरतो. नंतर पातेले धुवून, मला गवती चहा अजिबात आवडत नाही. ते म्हणतात हेल्दी असतो, पण मला गवती चहा पिले की चहा पिल्यासारखंच वाटत नाही. माझा फक्त दूध, चहा पावडर व साखर ह्याचाच चहा असतो. थोडंसं पाणी नॉर्मली चहा उकळण्यापुरते. मला आलंसुद्धा चहामध्ये आवडत नाही, म्हणून मी माझा सेपरेट चहा करते. अर्धा कपच घ्यायचा, पण तो फक्त दुधाचा चहा लागतो. चहा चांगला उकळून घ्यायचा. उकळल्यानंतर चहाला टेस्ट वेगळीच येते. हा झाला माझा चहा रेडी. नंतर मी मटकीची भाजी उतरून ठेवली ती त्यात थोडा शेंगदाण्याचा कूट घातला व कोथिंबीर टाकून थोडंसं तेल घालून परत परतून घेतली भाजी. जरा वेगळ्या पद्धतीने केल्यामुळे मुलांनाही खूप आवडतात भाज्या अशा, आणि व्हेजिटेबल्स पण पोटामध्ये जातात. दररोज आपण एक भाजी बनवली की त्यात सर्व व्हेजिटेबल जात नाहीत, म्हणून मी जरा वेगळ्या पद्धतीने आज भाजी बनवली. मी मटकीच्या अगोदरच कणिक मळून ठेवली होती. नंतर मी डब्यासाठी चपात्या बनवायला घेतल्या. अशा प्रकारे मऊ लुसलुसीत चपात्या बनवून घेतल्या. इकडे मी मुलाचा टिफिन व वॉटर बॉटल भरण्यासाठी घेतली. व टिफिन भरून रेडी केला. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत
आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.